नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मी व्लॉगला सुरुवात केली कारण मी मगाशी माझे जुने व्लॉग बघत होते. खूप मस्त वाटले म्हणून म्हटलं चला आजही सुरुवात करूयात. फार फार मस्त वाटलं ते जुने व्लॉग बघताना. आणि ह्या दोघीही झोपल्या होत्या. तर मी सध्या कॉफी बनवायला घेतली. आणि सध्या वातावरण थंडही नाही आहे आणि गरमही नाही आहे. मध्ये अगदी गरम वातावरण होतं तर कोल्ड कॉफीच प्यायचं मन करायचं. पण आज तसं काही वाटत नाही आहे. खरं म्हणजे मी चहा टाकायला आले होते आणि माझा प्लॅन चेंज झाला आणि मी कॉफी करायला घेतली. मस्त अशी कॉफी बनवली. मला कॉफीमध्ये थोडीशी चॉकलेट पावडर मी कधी कधी टाकते. त्याने टेस्ट छान येते, मस्त वाटते. आणि दोघीही झोपल्यात तर म्हटलं हीच छान वेळ आहे, निवांत अशी कॉफी पिता येईल. मला सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा किंवा कॉफी जे काही प्यायचं असेल ना सकाळ संध्याकाळचं तसं शांततेत प्यायला मिळालं ना तर फार मस्त वाटतं. आणि ही माझी आवडती जागा. शक्यतो जर घरात कोणी नसेल, शांतता असेल तर मी इथे बसूनच चहा, कॉफी, कोल्ड कॉफी माझी जी आहे ती एन्जॉय करते. नाहीतर सकाळी इथे बसता येत नाही आहे सध्या कारण सकाळी ऊन येतं. थंडीच्या दिवसात मात्र इथे मस्त बसून एन्जॉय करता येते चहा, कॉफी. छान वाटतं. आणि ही जागा मला फार आवडते. कधी कधी असं वाटतं ही खिडकी थोडी मोठी असते ना तर अजून बरं झालं असतं. पण आहे त्यात ॲडजस्ट करून एन्जॉय करण्यातच खरी मजा असते. आणि माझी कॉफी प्यायपर्यंत तुळजाही उठलेली होती. तर माझं कॉफी वगैरे पिऊन झाली आणि त्यानंतर माझी ही सेना पण उठलेली आहे. दोघी ही खेळते आणि हिला काय हवं आहे वन्य तुला? त्यामुळे ती तशी बसले. तिला मँगो मिल्कशेक बनवून हवं आहे. अंधार पडायला लागला तर म्हटलं ठीक आहे तुला देते मँगो मिल्कशेक बनवून, पण त्याआधी मला आवरून घेऊ देत. तर मी थोडीशी फ्रेश झाले. तिला सगळ्यात आधी मँगो मिल्कशेक बनवून देते, नाहीतर ती असंच तोंड घेऊन बसेल खबर पण. असं हे असं असतं. म्हणजे 5 मिनटं जर एखादी गोष्ट द्यायला वेळ झाला ना की तिचं लगेच चालूच होतं. तिला असं वाटतं ती बोलली नाही की लगेच ती गोष्ट केली पाहिजे. पण कधी कधी टाईम लागतो यार आपल्यालाही. चलो मी सगळ्यात आधी तिला मँगो मिल्कशेक बनवून देते. आणि त्यानंतर मला तर वाटलं होतं की नवन्या झोपली आहे. मी कॉफी पिलीच असेल की तुळजा उठली लगेच. मी तिला इकडे घेऊन आले. आमची मस्ती चालू होती. मला एक त्यानंतर कॉल आला. आमच्या दोघींची इथे मस्ती चालू होती. त्यानंतर नवन्याची मैत्रीण आली तरी खूप जोरजोरात दरवाजा वाजवला. तर बहुतेक त्या याने नवन्याची झोप मोडली. आणि मग ती त्यानंतर ती उठली आणि तिचं चालू झालं लगेच मम्मी मला हे का नाही देत, ते का नाही देत. तिला दूध देत नाही आहे सध्या, त्यामुळं तिचे प्रश्न विचारणं चालू होतं. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, देते मिल्कशेक बनवून, काही नाही होत. थोडंफार अगदीच सगळं तिचं बंद करून नाही चालणार आहे. मला वाटलं होतं की नवन्या झोपली ना तोपर्यंत संध्याकाळी मला पिझ्झा बनवायचा आहे. त्याची मी कटिंग करून घेईन भाज्यांची आणि पूर्ण सगळं तयार करून ठेवेल. आणि हे आले की ओव्हनला लावूत आणि लगेच खाता येईल असं. पण आता मॅडमला मिल्कशेक हवा आहे त्यामुळे आधी तिला मिल्कशेक बनवून द्यावा लागेल आणि त्यानंतर माझी कामं करते. झाला आहे मँगो शेक रेडी नवन्याचा. आणि ही तुळजा बघत कुठे फिरते आमची. कुठे फिरतोय तू? हां ते बघा ते बघा. कुठे फिरतेस? तिकडे कुठे चालली आहे? धर चल घे पिऊन तू. लाईट लावायची ना बाळा, अंधार अंधार पडले. बघा ते कुठे चालली तू? कुठे चालली? चल इकडे या मम्माकडे चल. छान झालं आहे, थँक्यू. चालत मँगो मिल्कशेक तर मस्त झाला आहे. आता मी सगळ्यात आधी हे जे भांडे आहेत ते लावून घेते. मावशी भांडे तर घासून जातात पण लावायचं काम तर आपल्याला करावं लागणार आहे. तर हे लावून घेते आणि त्यानंतर माझ्या कामांना लागते. इथे मी भाज्या कट करते आणि तिचं बघा इथे काय चालू. इकडे या दोघी खेळतात. जिच्यासाठी मॅट आणली ती इथे खाली फरशीवर आहेत आणि या दोघीत त्या मॅटवर उड्या मारतात. भाज्या तरी इथे माझ्या चिरून झाल्यात ज्या लागत आहेत त्या.
एवढ्या 3च लागतात आम्हाला पिझ्झा. आणि हे बाळ काय आमच्या खाली शांतच बसे ना, हो ना. हे दुंबू का शांत नाही बसत आहे, का झालं करा तर ती ना काय झालं ती ना ते उठायचा प्रयत्न करत होती आणि तो करता करता ती तोंडावर जशी हे झाली, त्यामुळे खूपच रडायला लागली आणि ती अजिबातच शांत बसेल. म्हणून मग तिला मला घ्यावं लागलं, हो ना बाबडू. हो कसं तर चला तसंही तिचा खायचा टाईम झाला तर तिचं जे खायचं आहे ते बनवून घेते, तिला खाऊ घालते आणि मग बाकीच्या पडते. तर दिवस असंच जातो, एक काम झालं की दुसरं काम झालं की तिसरं काम. काय त्यानंतर तुळजाचं खाऊन वगैरे झालं आणि त्यानंतर मी पिझ्झाची तयारी करायला घेतली. त्यावेळेस मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. नॉर्मली मी बेसला आहे ना सगळे सॉस वगैरे लावून घेते, त्यानंतर त्याच्यावर भाज्या पनीर वगैरे टाकते, वरतून चीज वगैरे टाकते आणि छान असं ओव्हनला बेक करून घेत असते. आणि यावेळेस मी काय करणार आहे, भाज्यांमध्येच काही सॉस टॉपिंग वगैरे ते टाकणार आहे, ते छान मिक्स करणार आहे आणि जे आपलं बेस आहे त्यालासुद्धा छान सॉस वगैरे लावून करणार आहे. म्हटलं पाहूयात कसं होतं आहे ते. तर माझ्या घरात ना थोडंसं चीज डीप असतं ना, जे आपण बाहेरून पिझ्झा वगैरे मागवला ब्रेड स्टिक वगैरे त्याच्यासोबत मिळतं ते होतं, ते तसंच शिल्लक राहिलं होतं. तर मी ते घातलं, थोडंसं आपला पिझ्झा सॉस घातला, त्याच्यानंतर हे पिझ्झा टॉपिंग असतं ते घालून घेतलं. आणि ह्यावेळेस मी याच्यात एक गोष्ट अजून ॲड करणार होते जी मी पहिल्यांदाच करणार आहे, ते म्हणजे हे तंदुरी स्मोकी जे मेयो आहे ते वालं. हे मी वेगळ्या कारणासाठी मागवलं होतं आणि ते काय मला एवढं लागणार नव्हतं. तर म्हटलं हे बनवूयात म्हणजे पिझ्झामध्ये टाकूया, तर छान असा तंदुरी पिझ्झा, आपलं पनीर तंदुरी पिझ्झासारखं टेस्ट लागेल याची, म्हणून हे ट्राय केलं. ह्या सगळ्या भाज्यांमध्ये सगळे सॉस वगैरे मेयोनीज टाकून घेतलं आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो देखील मी यात घातलं थोडंसं, कारण काय होतं नाही तर फारच सफक अशी टेस्ट लागते आपल्याला. जे आपण इंडियन लोक आहोत आपल्याला थोडंसं तिखट हवं असतं, जे महाराष्ट्रीयन आहेत मुळात ते, तर ते अगदी एवढं साधं सपक नको असतं. म्हणून मग त्याच्यात मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आधीच टाकून घेतले. वरतून तर टाकताच येतात, शक्यतो नवण्याला तसंच देतो, फक्त आमच्या दोघांच्या याला आम्ही टाकत असतो. आणि अजून एक वेगळी गोष्ट मी करते ते म्हणजे हे जे बेस आहेत ना ते तव्यावर छान असे बटर लावून भाजून घेते थोडेसे, ज्याने ते कच्चेपणा किंवा एक ना आंबूस वास असतो तो जाणवणार नाही. म्हणजे हे मनात आलं म्हणून मी ट्राय करून पाहिलं, तर खरंच हे सक्सेस झालं होतं. त्यानंतर पिझ्झा टॉपिंग आणि पिझ्झा सॉस जो असतो तो मी आपल्या बेसला छान असं सगळीकडे लावून घेतला आणि ज्या मगाशी भाज्या मी हे केल्या होत्या ना मिक्स सगळ्या सॉसमध्ये वगैरे, त्याही याच्यावर टाकून घेतल्या. फक्त एक त्रास मला जाणवला तो म्हणजे आपण जेव्हा हाताने नुसत्या वरतून भाज्या टाकतो ना त्या सगळीकडे एकसारख्या आपण टाकतो, जेव्हा सगळं मिक्स केलेलं असतं ना तर ते एकसारखं सगळ्या बेसवर पसरवणं मला थोडंसं अवघड गेलं. बाकी काही असं वेगळं नाही वाटलं, पण टेस्ट खरंच अप्रतिम झाली होती. म्हणजे मी पुढच्या वेळेस काय करणार आहे, थोडे मोठे मोठे पीस ठेवणार आहे आणि मग हे सगळं जे आहे ना ते त्याला लावून घेणार आहे, म्हणजे मला व्यवस्थित असं स्प्रेड करता येईल. तर असं काही दिसत होतं हे सगळं झाल्यावर. त्याच्यानंतर मला याच्यावर चीज टाकायचं होतं, तर मी आपलं जे क्यूब असतं प्रोसेस चीज आणि मोझरेला चीज दोन्हीही वापरते, कारण मला प्रोसेस चीजची टेस्ट फार आवडते आणि मोझरेला चीजने जे ते पुल आउट होतं ना ते मला फार आवडतं. ते असं पिझ्झा आपलं चीज असं पुल होतं ते, कारण त्यासाठी मी स्पेशली मोझरेला चीज घेत असते जर मला पिझ्झा बनवायचा असेल तर. आणि इतर काही गोष्टी बनवते मी 1-2, त्यातही मला मोझरेला चीज फार आवडते, त्यामुळे मी ते नक्की आणते. आणि हे चीज वगैरे टाकल्यावर ना असं काहीसं दिसत होता माझा पिझ्झा. आणि हे वरतून जे आपलं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वरतून हवे असेल तसे टाकून घ्यायचे. मी कन्व्हेक्शन मोडला ओव्हनमध्ये एक 7 मिनटासाठी लावला होता. तव्यावरही अगदी छान होतात, ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरही करू शकता, फक्त खालून जळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि 7 मिनटानंतर माझा पिझ्झा मस्त असा रेडी झाला होता. सगळं चीज जे आहे ते छान असं मेल्ट झालं होतं. आणि माझ्याकडे अजूनही एक गोष्ट नाही आहे ते म्हणजे पिझ्झा कटर, ते मला घ्यायचं आहे, त्याने फार छान कट होतं. तुम्ही पाहू शकता की किती छान चीज मेल्ट झालं आणि चीज किती छान असं फुल होतं, मला हे फार आवडतं. तर चला आम्ही आता मस्त असं खाऊन घेतो तिघंजणं. घेते ना ग्लास आणायचं आहे का याच्यासाठी? ती मॅट कुणासाठी? आज पण ती ना इकडं इकडं लोळत होती पार आणि ह्या दोघी मॅटवर उड्या मारत होत्या. ज्याच्यासाठी घेतली ते खालीच असतं मॅटचं. कसं झालं नवाने, तू खाल्लास?
अरे बापरे, थँक्यू. गरम आहे हा, हळू टाळू खूप डेंजर भासते. स्टीलचाच ग्लास घे. जरा तुला पाणी आणू का? आणते. आणि खरंच पिझ्झा खूप खूप मस्त झाला होता. जे चेंजेस केले ना ते वर्थ इट होते. तुम्ही देखील असा पिझ्झा नक्की ट्राय करून पाहात. खूप भारी लागतो, खूप मस्त लागतो. तर आम्ही तर मस्त असं एन्जॉय केला पिझ्झा. त्यानंतर हे माझं रोज रात्रीचं काम, किचन ओटा अगदी क्लीन करणं. तर मला लागणारे भांडे मी घासून ठेवत असते आणि बाकीचे भांडे बाहेर मावशींसाठी ठेवून देते. आजचा माझा दिवस छान गेला आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, स्वतःची खूप सारी काळजी घ्या.